ब्लॉग मंडळी, कसं आहात? नक्कीच मजेत असणार आहात. तर मी आली आहे एका गोठ्यामध्ये. यस, बघा एक वेळ तुम्हाला दाखवते गोठा. हे बघा, हा आहे गोठा. हो, सो खूप दिवसानंतर असं काहीतरी बघायला भेटलं मला बदलापूरमध्ये. माहिती आहे आम्ही कशासाठी आलो गोठ्यामध्ये, ती तुम्हाला दाखवते. संदीप भाऊ दाखव. ओके, हे बघा, याच्यासाठी आम्ही गोठ्यामध्ये आलो. माहिती आहे, कावडक म्हणजे गौऱ्या, शेणाच्या गौऱ्या. यस, आता टाइम किती झाला माहिती आहे? 8:30 पावणे 9 झाले असतील. खूप फिरलो बदलापूरमध्ये, बट लास्टमध्ये आम्हाला हे इथं भेटलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी या गौऱ्यांचं काय करणार आहे आणि या घ्यायला मी इतक्या रात्री का आली आहे. ओके, आणि या गौरीची प्राइस किती आहे माहिती आहे? एक गौरी आहे 15 रुपयाला. किती? 15. आणि आम्ही किती घेतले आहेत? 4. आता गौऱ्यांचं आम्ही उद्या काय करणार आहे, काय नाही, हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे पूर्ण ब्लॉग. सो पाहुणे अजून आहेतच, कारण आम्ही पाहुण्यांचं जाणं कॅन्सल केलं. पाहुण्यांचा पाहुणचार झाला आहे, तसं काही नाही. पण पाहुणे जर MP चे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आले, सो MP ची काहीतरी स्पेशलिटी व्हायलाच पाहिजे की नाही महाराष्ट्रामध्ये. आणि आम्ही फूडी आहोत, इंगळे साहेब आणि मी. सो आम्हाला दालबाटी खूप आवडते आणि हे दालबाटीचे कारागीर आहेत. तर हे इंगळे साहेबांचे आत्या आहेत, सगळ्यात लहान. सो माझ्या मावशी पण आहेत, ते मी तुम्हाला इंट्रोडक्शन करूनच दिलं आहे आधीच्या ब्लॉगमध्ये. तर आम्ही त्याच्याकडे फरमाईश केली की आम्हाला दालबाटी खायची आहे. सो तसं तर बेसिकली महाराष्ट्रामध्ये खानदेश, ओके, खानदेशामध्ये बिट्ट्या, बाफले, ओके, वराडामध्ये रोडगे, सो जे तिथून बिलॉंग करतात त्यांना हा सगळे पदार्थ माहिती आहेत. बट जे MP मधून बिलॉंग करतात, प्रॉपरली MPचे आहे, सो तिथे ते दालबाटी हा जो पदार्थ आहे खूप फेमस आहे आणि ही तिची स्पेशालिटी आहे. आपण म्हणजे ट्रेडिशनल, ओके. सो हा तिथला एक पदार्थ आहे आणि मला शिकायचाही आहे. खरं सांगते, मला बापले, बिट्ट्या, रोडगे वगैरे येतात, पण ते येत नाही, कारण त्याची एक टेक्निक असते दालबाटीची. तर ते मी आज मावशीकडून शिकणार आहे. याचं पीठ थोडं वेगळं असते. गहू आणि काय असते मिक्स त्याच्यामध्ये? काय? मका है ना? ओके, बिट्ट्या, बाफले, रोडग्यांसाठी पण मक्याचं तसंच पीठ असते आणि थोडं जाड असते ते दरदरा. पण आता इथं अवेलेबल नाही आहे ते पीठ आमच्याकडे. तर मग मावशीने एक टॅग यूज केली. तर त्याच्यामध्ये आता हे गव्हाचं पीठ आहे जे आपण चपात्यासाठी वापरतो. ते मावशी रवा ऍड करणार आहे, हे बघा. आणि हे सगळं प्रोसिजर मावशीच करणार आहे, मी फक्त बघणार आहे. नेक्स्ट टाइम मी स्वतः करणार, आता फक्त मी मावशीकडून बघून गेले. ओके, त्याला थोडं जाडसरपणा आला पाहिजे त्या पिठाला, म्हणून याच्यामध्ये त्या रवा ऍड करत आहेत. सो अर्धा किलोमधून मावशीने फक्त एवढाच ठेवला आहे. टोटली अर्धा किलो रवा होता हा. तुम्ही याच्यामध्ये ओवा पण ऍड करू शकता, तो आम्ही ऍड केला नाही. आणि हो, दही सुद्धा घेतात ना याच्यामध्ये? हा, दही पण घेता, पण ओवा दही तुम्ही घेऊन यूज करू शकता. पण ते त्याची क्वांटिटी कमी असेल. दही 1-2 चम्मच ना, साधे 2 चम्मच. त्याच्यामध्ये एक सॉफ्टनेस आलं पाहिजे म्हणून दह्याचा वापर करतात. चवीनुसार मीठ करत आहे त्याला. याच्यामध्ये गोड तेल गरम करून टेम्परेचर डाऊन करून टाकला आहे, त्याला मोहन म्हणतात. चला, मला काहीतरी एक नवीन शिकायला भेटलं. दालबाटी, जी मला डाळ मीन्स आपली तुरीची डाळ आहे, त्याही मावशीच करणार आहेत, कारण आज सर्व टोटल मावशी करणार आहेत आणि मी आज फक्त बघणार आहे. म्हणजे त्यांचे बघून मी शिकणार आहे. ओके, मी पण थोडंफार मदत करेल, असं काही नाही. आणि मिक्स करताना पीठ त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. आधी पण गोड तेल घेतलेलं होतं, पण थोडं कमी पडल्यानंतर अजून त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. अजून त्यांनी थोडं तेल ॲड केलं आहे. गोड तेल आधी तापवून घेतलं आणि त्याचं टेम्परेचर डाऊन करून नंतर त्याला पिठामध्ये ॲड केलं आहे. मळून मळून घेत आहेत सर्व पीठ तेलामध्ये. तर तेल, मीठ आणि रवा पीठ हे सर्व एकत्र मळून मळून घेत आहेत. हे सगळं मळताना पाणी ॲड केलेलं नाही, थोडं पाणी ॲड करून हा डो मळावा लागतो.
सो बघा हा डो किती टाईट, म्हणजे आपण चपात्या करतो ना त्याच्यापेक्षा थोडा वेगळाच आहे. सो मावशी बघा कशी बसली आहे तो डो चुरायला. हे बघा दोन्ही पायाचे गुडघे मोडून बसलेली आहे, म्हणजे त्याच्यावरती किती प्रेशर द्यावं लागत असेल. हे बघा कडक एकदम, म्हणजे मेहनत खूप आहे याच्यामध्ये. आणि ही थोडं 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 घेऊनच तिने तो डो कंप्लीट केला. सो झाला नाही अजून, चूर्ण सुरूच आहे. हे बघा सो डो झाला आहे बघा चोरून, किती टाईट आहे हा. तो याला मुरायला ठेवायचा आहे बराच वेळ. तरी किती मिनटं मावशी? ओके 10-15 मिनटं याला मुरायला ठेवायचं आहे. रवा टाकला म्हणून. ओके रवा टाकला म्हणून याला तसं मुरू द्यायचं. आणि जर याच्यामध्ये मक्याचं पीठ असतं तर तरी पण तेवढंच. ओके चला आता याला आपण रेस्ट करायला ठेवूया 10-15 मिनटं. हे बघा ही आहे माझ्याकडे कढई. आता सरप्राईज झालात ना त्या कढईचं काय काम आहे. आणि ह्या आहेत गौऱ्या. सो मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की मी गौऱ्या कशासाठी आणल्या आहे, काय करणार आहे ते आता तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे इथपर्यंत तर आता आपण आलो. बट आता हे कढई आणि गौऱ्या तुम्ही टोपले घेऊ शकता. आता माझं कारण इथं मला ऑप्शन नाही आहे, हेच एक ऑप्शन आहे. ते काय आहे सो बाहेर गेल्यानंतर सांगते. आम्ही निघालो आहे बाहेर. ती बघा आमची सोसायटी. सोसायटी हे इथं 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 आम्ही आलो गौऱ्या घेऊन. हा बघा हा आहे आमच्या सोसायटीचा मागचा स्पेस आहे. अजून खूप पाठी आहे बट आम्ही इथंच डिसिजन केलं आहे ना. पण इथं आमचे कॅमेरामॅन आहेत. आता ते थोड्या वेळाने मोबाईल पकडणार आहेत कारण मी मावशीला हेल्प करते. हे माती लागलेली आहे तर आम्ही ते थोडं झटकून घेत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना आम्ही हे काय करत आहे. तर जी बाटी आहे ना ती याच्यामध्ये भाजून काढतात. ओके गौऱ्यांच्या राखीमध्ये, किंवा मग त्याचं एक भांडं असते, ओव्हन असते, त्या ओव्हनमध्ये पण त्या बेक करतात. बट आमच्याकडे ओव्हन नाही. मग आम्ही काल रात्री 8 वाजता बदलापूरमध्ये फिरलो आणि कुठं भेटते का हे शोधलं. सो तेव्हा आम्हाला भेटलं आणि हे 15ला एक भेटली आम्हाला शेणाची गौरी. आणि या कढईमध्ये ते आता ठेवून आम्ही त्याला जाळणार आहे. तसं तर हे जमिनीमध्ये खड्डा खोदतात आणि त्याच्यामध्ये सर्व टाकतात. जमिनीमध्ये करतात हे सर्व. रोडग्याचा एक प्रकार आहे हा. बट आता इथे जमीन कुठं खोदणार, कारण सोसायटीचे काही रूल्स रेग्युलेशन असतात ते फॉलो करावे लागतात. आणि नाही फॉलो केला तर पॅनल्टी भरावी लागते. तर त्याच्यामुळे हा ऑप्शन आम्ही निवडला. तर आता हे बाहेर जाळणार आहे. आमचं हे सेट करून बघा दिसतच असेल तुम्हाला. मावशी याला लावत आहेत आता आग. वरती किती छान जांभळाची झाडं आहेत. ओके ही जी तुम्हाला दिसत आहेत ना सो ही सगळी आहेत, ही आहेत जांभूळची झाडं. जबरदस्त जांभूळ येतात त्याला, मोठे मोठे जांभूळ येतात. सो त्या साईडलाही आहे आंब्याची, जांभळाची, भरपूर अशी झाडं आहेत. पण एक खायला भेटेल तर नाव आहे, कारण साईडला बघा रोड आहे. सो हे जेवढे जांभूळ येतात त्याला 1-2 या पलीकडे पडला तर ठीक आहे, नाही तर सगळे अलीकडे पडतात. आणि पूर्ण जांभळांचा जांभळा रंगाचा पर्पल कलरचा पूर्ण रोड होऊन जातो हा. आम्हाला एकही जांभूळ खायला भेटत नाही. गोड आहेत आणि छान खूप मोठे मोठे आहेत. काय आहे कटहल मीन्स. ओके मी तुम्हाला फणस दाखवते. आय थिंक तुम्हाला दिसणार पण नाही, अंधार पडला आहे. ओ तुम्हाला छोटे 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 हे बघा छोटंसं फणस आहे, फणसाचं झाड आहे. ओके दिसलं तुम्हाला फणस. आणि वरती पण आहे ते बघा, हे फणसाचं झाड आहे. ओके झाडाला तिथे बघा छान कैऱ्या पण आलेल्या आहेत बघा. तर आमच्या इथे प्रत्येक फळाचं झाड आहे सोसायटीमध्ये. खूप छान वातावरण आहे. खूप मेहनत लागली पेटवायला, पेटत नव्हतं हे, कारण बाहेर हवा सुरू आहे. आम्ही मोकळ्या वातावरणामध्ये आहे. तर तुम्ही बघतच आहात. आता पेटला आहे, बघूया गौऱ्या पेटतात की नाही. ती काय काय करावं लागतं ना खाण्यासाठी. पेटलं पेटलं पेटलं, मला असं वाटतं पेटलं.
तुमच्याकडे जर ऑप्शन असेल ना की तुम्ही बाहेर खड्डा खोदून त्याच्यामध्ये असं गवऱ्या टाकून करू शकता तर सो प्लीज तसं करा, कारण माझ्याकडे ऑप्शन नाही आहे. म्हणून माझ्या घरामध्ये ही कढई होती, ठीक आहे. सो त्याचा मी चांगलाच वापर केला आहे. आता खूप वर्षानंतर ती कामात आली, माहिती नव्हतं ती अशी कामात येणार आहे म्हणून. सो टोपला कढई लोखंडाचा, ठीक आहे. पण मोस्टली ग्रामीण भागामध्ये खड्डाच खोदतात. खूप छान असं पेटलं. आम्ही निघालो आहे घरामध्ये, चा रेस्ट करून झाला आहे त्या डोचा. सो आता आम्ही त्याची करणार आहोत गोडे. आणि इथं बघा, इथं ठेवलं आहे पूजाला. कुठे गेली? इथं ठेवलं आणि तिला. आता आम्ही घरी जातो आणि घरी जाऊन ते बनवून परत बाहेर यायचं आहे. तर डो झाला बघा, रेस्ट करून झाला आहे डोचं, ठीक आहे. तर आता मावशीने बनवायला घेतला आहे. सो मला डो दाखवते एक वेळा. बघा किती टाईट आहे हा. हे बघा, प्रेस करून याच्यामध्ये बोट टाकावं लागतं. नॉर्मली जर ठेवलं तर जात नाही. सो थोडं प्रेशर दिलं तर आतमध्ये जाते. सो असा हा डो आहे. आणि मावशी बघा काय करत आहे. बिट्टे आणि रोडगे बनवायचे असले तर त्याला लेअर्स तयार करावे लागतात. म्हणजे गोडा करून त्याच्यामध्ये तेल लावून त्याला फोल्ड करून त्याचा गोडा तयार करावा लागतो, म्हणजे लेअर्स तयार होतात. आणि बिट्ट्यांना एक वेगळी पद्धत असते बनवण्याची, बट याला असं काही नाही आहे. मावशी त्याला मोडून मोडून त्याचा गोडा तयार करत आहेत, लाईक पेढा टाईप. सो बघा, तो एक छान गोल राऊंड पेढा तयार झाला आहे. दोघांचीही बनवण्याची पद्धत वेगळी आहे, बट भाजण्याचीही पद्धत, रोडग्याची आणि या बाटीची पद्धत भाजण्याची एकच आहे. जसं की गौरीमध्ये भाजायचं आणि ओव्हनमध्ये शिजवायचं हे वेगळा प्रकार आहे, आणि पाण्यामध्ये शिजवायचा हा वेगळा प्रकार आहे. म्हणजे तिन्ही गोष्टी सिमिलॅरिटी आहे आणि डिफरंट आहेत. ओके, बट ही पद्धत मला आवडली. मेहनतीचं काम आहे खरंच. तर मावशी पूर्ण करते, कारण मी अजून बनवलेला नाही. तर मी मावशीकडून शिकत आहे, ठीक आहे. बघून घेते पूर्ण कसं करतात, काय करतात. नेक्स्ट टाइम मी नक्की करते. तर मी सगळं बनवून घेतो, कारण हे सगळं बनवून झाल्यानंतर बाहेर जायचं आहे घेऊन, कारण तिथं पूजा बसलेलीच आहे. सो मावशीने केल्यात बाटी तयार. बघा, हार्ड होतं खूप, खरंच खूप जास्त केलं तर मनगटं दुखून येतात, कारण डो खूप हार्ड असतो याचा. तर आम्ही आलो आहे परत बाहेर. हे बघा, पूजाला काम दिलं होतं. सो पूजा ते काम खूप छानरित्या तिने फक्त केलं आहे. हे बघा, हवा जास्त असल्यामुळे त्याचा निखारा विझला नाही, राख झाली नाही. बापरे, जबरदस्त निखारा पडला आहे याचा. मी फक्त बघायची भूमिका करणार आहे, कारण मला फक्त बघायचं आहे. माझा मुलगा म्हणतो मम्मा अंड्यावाणी लागत आहे. निखारा जास्त असल्यामुळे त्याला सतत पलटी मारावी लागत आहे. पूर्ण जर राख झाली असती तर फक्त ठेवून द्यायचं असतं आणि 15-20 मिनिटानंतर त्याला बघायचं असतं, पण निखारा जास्त असल्यामुळे त्याला सतत पलटावं लागत आहे. तर मी पण थोडं बघते ट्राय करून. पण मम्मा, कॅमेरामॅन फोकस करो. एखादा चविष्ट पदार्थ खायचा असल्याने खरं त्याच्यासाठी खूप पापड बेलावे लागतात, गोष्ट खोटी नाही आहे. छान त्याला रंग येत आहे, पण याला खूप मेहनत आहे. बघा, सारखी सारखी माझी मावशी चिमट्याने याला फिरवत आहे. हे बघा, सतत फिरवावं लागतं याला. खूप मेहनतीचं काम आहे, सतत याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. म्हणजे आपण ठेवून आणि सोडून जायचं असं का नाही. हे बघा, सतत मावशी एका सेकंदाने त्याला सतत अल्टी पलटी करत आहे. आणि त्याचा रंगही छान एक चाललाय, त्याला बेक होत आहे इतकं मस्त. बाहेर खूप हवा होती, त्याच्यामुळे ते जास्त पेट घेत होता आणि वरच्यावर होत होतं. सो आम्ही ते घरात घेऊन आलो बघा, कारण त्याची राख व्हायला हवी आणि त्या राख्यामध्ये ते दमायला हवेत, त्या राख्याच्या वाफेमध्ये व्हायला हवेत, म्हणून आम्ही ते घरामध्ये घेऊन आलो. बघा, घरात आणल्यानंतरही सतत त्याला फिरवणं सुरू आहे. हे बघा काय म्हणतोय, कशावाणी आहे? मातीवाणी. आणि फर्स्ट टाइम हे असं काहीतरी बघितलं, याने फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलं म्हणून हा मातीवाणी आहे बघतं, कारण याने असं काही खाल्लेलं नाहीये कधी. सो बघा, ह्या दिसतायत अशा, असं वाटतं बेक झाल्या, पण आतमध्ये झाल्या नाही ह्या अजून. गरम आहेत, मला चटके लागत आहेत.
चटका लागत मावशी ज्या ज्या झाल्यासारख्या वाटत आहेत त्या बाहेर काढतायत आणि नंतर मग परत करतात. फायनली मावशीने बघा लास्ट आता पूर्ण याच्यामध्ये कव्हर केलं आहे. ही जी राख झाली आहे गौऱ्यांची त्याच्यामध्ये पूर्ण त्याला दाबला आहे, कव्हर केला आहे. तो तुम्हाला मी एकदा क्लोज करून दाखवते. सो हे बघा हे सर्व कव्हर केलेलं आहे, याच्या आतमध्ये आहेत ते. सो हे बघा मी एकच दाखवते तुम्हाला. ओके सो एकंदरीत हा रोडग्याचा प्रकार आहे. हा 15-20 मिनिटं लागते याला व्हायला, कारण रोडगे पण अशाच प्रकारे बनवतात. ठीक आहे, पण याला बनवण्याची प्रोसिजर वेगळी आहे आणि रोडग्यांची वेगळी आहे. भाजण्याची एकच प्रोसिजर आहे सेम, बट बनवण्याची वेगळी आहे. फायनली भाजण्याची प्रोसिजर इथं स्टॉप झाली आहे, म्हणजे पूर्णपणे आता झालेल्या आहेत. तर आता याच्यावरती राख निघायला हवी म्हणून हे एप्रॉनमध्ये घेतलं आहे. याचं एक वेगळा एक पोतं असतं त्याच्यामध्ये करतात हे, पण आम्ही एप्रॉनमध्ये घेतला आणि याची पूर्ण राख काढत आहे त्या एप्रॉनमध्ये घुसडून त्याला. झाले की नाही? झाले, साफ झाले ना एकदम. ही बघा याला म्हणतात बाटी, प्युअर बाटी. सो ही राजस्थानमध्ये खातात है ना, राजस्थानी जेवण आहे हे प्युअर बाटी. ओके बघा कशी तुपामध्ये डुबावून काढत आहे माझी मावशी. न्हावून निघत आहे ते पूर्ण, अक्षरशः न्हावून निघत आहे तिथे. लथपथ तुपाने. जेही कोणी तूप इग्नोर करत असेल किंवा काही, सो त्याच्यासाठी सांगायचं आहे की हे तुपाशिवाय पूर्ण होत नाही, हे परिपूर्ण होते. सो फक्त आणि फक्त तुपामुळे. ओके, जेही तूप अवॉइड करत असतील सो त्याच्यासाठी स्पेशली की दाल बाटी ही जी आहे ही तुपाशिवाय परिपूर्ण होत नाही. सी बघा किती छान झाली आहे. ही प्रोसेसिंग खरंच खूप लांब आहे हिची, पण दिसायला खूप छान आहे. आणि हे बघा एकदम तुपामध्ये न्हावून निघाली ही पूर्ण. अंदाज. सो मी बऱ्याच वेळचे फक्त शूट करताना दिसत. तुम्ही म्हणत असाल की फक्त शूट करत आहे, बट खरंच सांगते याच्यामधलं मला मावशीच पूर्ण स्वयंपाक केला आहे, कारण पूर्ण मध्य प्रदेशचा स्वयंपाक करायचा होता. तो महाराष्ट्रीयन टच त्याला काही नको होता मला, पण आता मावशीला मदत करते मी, कारण तुम्ही बघितलं आहे की एप्रॉनमध्ये, कारण याचं एक जुगाड आहे. सो याला एक जी असते काय म्हणतात त्याला, गोणी है ना, ते गोव्यासाठी काय म्हणतात, बोरी बोरी. सो तसं हवं होतं पण ते अवेलेबल नव्हतं, म्हणून आम्ही एप्रॉनमध्ये टाकून त्या मावशीने त्याला छान घोळून घेतलं आणि त्याच्यावरची पुन्हा राख काढली. बघा कुठंच तुम्हाला राख दिसत नाही, कुठंच नाही. आता हे सगळं झालं की आम्ही जेवायला बसणार. ओके, तर मंडळी या जेवायला. आम्ही पण ताटं घेतले आहेत वाढून. बघा किती छान दिसत आहेत ताटं. वांग्याची भाजी आहे, डाळ आहे तिखट, आणि बाफले आहेत, भात आहे. हो, सगळ्यात पहिला बाईट इंगळे साहेबांनी घेतलाय. सो आपण त्यांना विचारू, तुमच्या आत्याने आज पूर्ण स्वयंपाक बनवला तर कसा आहे? फर्स्ट टाइम खातो, खूप छान वाटलंय. नेक्स्ट टाइम परत खाऊ आम्ही. हा बघा. ओके, हिने भात घेतला नाही आणि मिनी ओके जेवण नाही केलं, जेवण नाही केलं मिनी. ओके, कारण लाडूचं असं म्हणणं आहे की ते मातीने भरलेलं आहे, त्याला काही कळत नाही, कारण ते खरंच राखीने भरलेलं होतं. सो त्याच्यामुळे तो नाही खात आहे. बट मी आधी एक बाईट घेतला, मलाही खूप टेस्टी वाटलं, आवडलं. तर मंडळी आमची झालेली आहेत जेवण. सो खरंच खूप छान जेवण होतं आणि खूप पोट भरून आम्ही जेवण केलं आहे. असं नाही की टेस्टही खूप छान होती, कारण खूप दिवसानंतर राजस्थानी जेवण जेवायला भेटलं आहे आम्हाला, वेगळं काहीतरी. आणि दुसऱ्याच्या हातची चव तर खरंच खूप वेगळी असते. आणि स्पेशली आज मावशीने पूर्ण स्वयंपाक केला आहे. सो बघा, थँक्यू सो मच मावशी, खूप मस्त जेवण बनवलं तुम्ही, खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट आम्ही नक्की बनवून बघणार आहे सगळं. ओके, आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर पण करा. बघा लाडूने सांगितली शेअर पण करा. ओके, सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.